नमस्कार विद्यार्थ्यांनो, व्हीके फिजिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे। मी DS गुट्टे। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहे मॅथमॅटिकल मेथड्स हा नवीन चॅप्टर आपण सुरू करणार आहे। यापूर्वी आपण युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर पाहिलेला आहे आणि युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये आपण फिजिकल क्वांटिटीच्या वेगवेगळे टाइप्स पाहिले, जसे की फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी। हा फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटीच्या आहेत, तर त्याचे मेजरमेंट करण्यासाठी आणि त्यांना परत डिवाइड केलं जातं स्केलर्स आणि वेक्टर्स मध्ये। तर ह्या चॅप्टर मध्ये आपण मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये स्केलर्स म्हणजे काय आणि वेक्टर्स म्हणजे काय हे आपण आजच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत। ठीक आहे, तर सुरुवातीला आपण पाहूया की स्केलर्स म्हणजे काय आहे। स्केलर्स किंवा याला स्केलार क्वांटिटी असे देखील आपल्याला म्हणता येतं। स्केलार म्हणजे अदिश राशी। अदिश पहा, नावातच दिलेलं आहे अदिश। अदिश म्हणजे काय की अशा प्रकारच्या क्वांटिटीज ज्यांचं मेजरमेंट करण्यासाठी किंवा त्यांना डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला डायरेक्शनची आवश्यकता नसते, दिशेची आवश्यकता नसते, अशा जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटीज असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, स्केलार क्वांटिटीज असे म्हणत असतो। म्हणजे काय, याला फक्त काय लागते, मॅग्निट्यूड लागते। फॉर एक्झाम्पल घ्या, म्हणजे काय, याला आपण असं काय म्हणू शकतो, इट रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड। याच्यामध्ये फक्त काय लागते, मॅग्निट्यूड लागते। ठीक आहे, आणि पहा फक्त मॅग्निट्यूड म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं, काय आहे, मास। मास ही एक स्केलर क्वांटिटी आहे। फॉर एक्झाम्पल ही जी पेन आहे, या पेनचं आपल्याला काय करायचंय, मास मेजर करायचंय। ठीक आहे, मग त्यावेळेस आपण काय सांगणार, काहीतरी याचं मास 1 ग्राम इतकं आहे असं सांगणार आहे ना। म्हणजे ही जी पेन आहे, दिस इज सपोज, ही जी पेन आहे याचं आपल्याला काय करायचं, मास मेजर करायचं। मग मेजर करण्यासाठी किंवा डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला दिशेची आवश्यकता लागली आहे का, नाही। ऑब्विसली आपण असं म्हटलं का ही जी पेन आहे या दिशेला आहे त्यावेळेस तिचं मास एवढं होईल, किंवा त्या दिशेला आहे त्यावेळेस तिचं जे मास आहे ते एवढं होईल, असं होतं का, नाही। म्हणजेच काय, ह्या ज्या स्केलर्स क्वांटिटीज आहेत त्या मेजर करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड आणि त्याचं स्टँडर्ड याच्याच काय होते, आवश्यकता लागत असते। ठीक आहे, बाय युजिंग दिस मॅग्निट्यूड अँड द स्टँडर्ड वी हॅव टू डिटरमाइन द व्हॉट एव्हर देयर इज द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ दिस क्वांटिटी इज देयर। त्यावरनं आपल्याला काय करता येतं, ती क्वांटिटी एक्झॅक्ट किती आहे ते समजतं। ठीक आहे, याच्यामध्ये अजून एक्झाम्पल घेऊया आपण, टाइम है ना, त्यानंतर आपण लेंथ घेऊया, लेंथ मध्ये आपण डिस्टन्स घेऊया। ठीक आहे, डिस्टन्स आहे। ठीक आहे, तर ह्या काय आहेत, आपल्या सगळ्या स्केलर क्वांटिटीज आहेत। म्हणजे त्यांच्या अशा अनेक स्केलर क्वांटिटीज आहेत, तर त्यांचं जे काही मेजरमेंट आहे किंवा आपण काय म्हणूया, ह्या स्केलर क्वांटिटी आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा डिटरमाइन करण्यासाठी किंवा डिस्क्राइब करण्यासाठी आपल्याला फक्त मॅग्निट्यूडची गरज असते, डायरेक्शनची आवश्यकता असते का, नाही। म्हणजे काय, आपल्याला लिहिता येतं का, डज नॉट रिक्वायर्ड डायरेक्शन। आपल्याला डायरेक्शनची आवश्यकता आहे का, ऑब्विसली नाहीये। ठीक आहे, मग आता ह्या ज्या काही स्केलर क्वांटिटीज आहेत ते आपण अल्जेब्रिक जे नॉर्मल रूल्स आहेत त्या अल्जेब्रिक रूल्सचा यूज करून सुद्धा ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा काय म्हणूया डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन करू शकतो। फॉर एक्झाम्पल घ्या, दोन बॉडीज आहेत किंवा दोन पेन्स आहेत, ही एक पेन आहे आणि ही एक पेन आहे। ठीक आहे, ह्या दोन्हींचं जर आपण काहीतरी मास मेजर केलं, सपोज हिचं काहीतरी 1 ग्राम असेल आणि दुसरी जी आहे तिचं 1.5 काहीतरी ग्राम असेल। ठीक आहे, त्यावेळेस आपण काय करू शकतो, त्या दोन्हीची सुद्धा ऍडिशन करू शकतो। सपोज एकाचे 2 ग्राम काहीतरी असेल आणि दुसरीचं काहीतरी 1 ग्राम एवढं असेल, है ना। मग डायरेक्टली आपलं जे अल्जेब्रिक रूल आहेत A + B = C असतं, तसं आपण करू शकतो का, 2 + 1 = 3 येतं आपल्याला। म्हणजे काय, अल्जेब्रिक सम आपण काय करू शकतो, इझिली बाय युजिंग द अल्जेब्रिक रूल्स आर देयर। तसंच त्याचं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन बाय युजिंग द नॉर्मल अल्जेब्रिक रूल्स हे वापरून देखील काय केलं जातं, त्याचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन इथे केलं जातं। म्हणजे स्केलर क्वांटिटीज ज्या आहेत त्या स्केलर क्वांटिटीज ज्या आहेत म्हणजे इट ओबेज अल्जेब्रिक रूल्स म्हणजे हे काय करतं, अल्जेब्रिक रूल्स काय करतं, ओबे करतं। ठीक आहे, मग पहा
हे काय झालेलं आहे, आपण स्केलर क्वांटिटी पाहिलेले आहेत. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, अशा क्वांटिटी जे आयडेंटिफाय किंवा डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते, डायरेक्शनची आवश्यकता नसते, त्यांना आपण काय म्हणत असतो, स्केलर क्वांटिटीज असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं सांगता येतात, त्यात मास, टाइम, लेंथ किंवा त्याच्यामध्येच आपण डिस्टन्स सांगूया. त्यानंतर यांना डायरेक्शनची आवश्यकता आहे का, ऑब्विसली नाहीये. आणि टू ओबेज द अल्जेब्रिक रूल्स म्हणजे ह्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन जे आहे, मल्टिप्लिकेशन, हे ऑर्डिनरी अल्जेब्रिक रूल्सचा यूज करून देखील आपण काय करू शकतो, इझिली परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण व्हेक्टर क्वांटिटीज, की ह्या व्हेक्टर क्वांटिटी नेमक्या कशा प्रकारे असतात, त्यांच्यामध्ये काय असतं. जसं आपण स्केलर क्वांटिटी पाहिलेलं आहोत तसंच व्हेक्टर क्वांटिटी आहे. पहा, व्हेक्टर क्वांटिटी, व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी. सदिश राशी म्हणजे काय, ज्याला दिशेची आवश्यकता आहे, ज्या डिस्क्राईब करण्यासाठी दिशा लागती, त्याला आपण काय म्हणत असतो, सदिश राशी असं म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे काय, इट रिक्वायर्ड मॅग्निट्यूड as well as डायरेक्शन. काय लागतं याच्यामध्ये, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन दोन्हीही लागतं. एक्झाम्पल घ्या तुम्ही, याच्यामध्ये आपल्याला अनेक एक्झाम्पल सांगता येतात. ऍक्सेलरेशन आहे, त्यानंतर फोर्स आहे, त्याच्यानंतर काय म्हणूया आपण मोमेंटम आहे. ठीक आहे. त्यानंतर डिस्प्लेसमेंट आहे. ह्या सर्व काय आहेत, अशा अनेक डिराइव्ड क्वांटिटीज ज्या की व्हेक्टर क्वांटिटीज आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये साधंच एक्झाम्पल घेऊया आपण, डिस्प्लेसमेंट घेऊया. ठीक आहे. आणि आता डिस्प्लेसमेंट, आपल्याला डिस्प्लेसमेंट सांगायचं आहे, मग त्यावेळेस आपण कसं सांगणार. फॉर एक्झाम्पल घ्या, एक पॉइंट ए आहे, सपोज हा काहीतरी बी आहे, म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे. सपोज आपण काय करूया, ही छोटीशी गाडी आहे जी की काय करते, इकडे जाती आहे. ठीक आहे. मग ही जी काही गाडी आहे ती ही ए पासनं ते बी पर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल केले, म्हणजे ए पासनं ते कुठे गेली, बी पर्यंत. सपोज हिचं डिस्टन्स काहीतरी 1 किलोमीटर एवढं असेल. ठीक आहे. मग परत ती बी पासनं काय होतीये, ए कडे येते. कुठे आलीये ती, बी पासनं ए कडे. त्यावेळेस तिने 1 किलोमीटर एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर केलं, म्हणजे तेवढं डिस्टन्स कव्हर केलं असं कन्सिडर करा. पण ज्या वेळेस तुम्ही इथे डिस्प्लेसमेंट काढताय ह्या गाडीचं, मग त्यावेळेस इथे येणारं जे डिस्प्लेसमेंट आहे ते कसं असतं, हे 1 किलोमीटर इकडे ए पासून बी कडे गेलेलं आणि बी पासनं ए कडे, म्हणजे परत ती तिच्या इनिशियल पोझिशनला रिटर्न आलेली आहे. ठीक आहे. त्यावेळेस काय होतं, ती अपोजिट डायरेक्शनला गेली, म्हणजे हे मायनस होतं. म्हणजे हिअर वी कन्सिडर्ड ऍज दी डायरेक्शन. ती जी काही व्हेकल आहे त्या व्हेकलची डायरेक्शन कुठे आहे, ती अपोजिट डायरेक्शन आहे. इथे आपण डायरेक्शन कन्सिडर करतो, त्यामुळं इथे होणारं जे डिस्प्लेसमेंट आहे 1 - 1 इक्वल टू काय होतं, 0 होतं. आणि जर याचं आपण डिस्टन्स काढलं, म्हणजे इथे आपण डायरेक्शनचं कन्सिडर केलं नसतं, तर टोटल डिस्टन्स किती झालं असतं, 2 किलोमीटर एवढं झालं असतं. पण असं न होता वी आर कन्सिडर्ड हिअर ऍज द डायरेक्शन, अँड बिकॉज ऑफ दिस इट इज द व्हॉट एव्हर दॅट इज द आन्सर इज इक्वल टू 0. म्हणजे काय, तर व्हेक्टर क्वांटिटी ज्या आहेत त्या व्हेक्टर क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला काय लागतं, डायरेक्शनची आवश्यकता असते. इट मस्ट डायरेक्शन सांगणं हे अतिशय महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल घ्या, एखादं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे तो काय करायला लागलाय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला लागलेला आहे. त्यावेळेस हा जो ऑब्जेक्ट इथे आहे त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती काय होती, कंटिन्युअसली चेंज होती. आणि याचं जर तुम्ही ऍक्सेलरेशन काढलं तर ती कसं येतं, 0 येतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय म्हणू, फक्त डायरेक्शन बदलल्यामुळं लिनियर व्हेलॉसिटी जी आहे ती बदलती. ठीक आहे. पण अँग्युलर व्हेलॉसिटी काय राहते, असते. म्हणजेच काय, तर व्हॉट एव्हर दॅट इज द ऍक्सेलरेशन इज द्या, म्हणजे प्रत्येक थिंग, म्हणजे अशा काही टर्म्स आहेत किंवा फिजिकल क्वांटिटी आहेत त्या डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला काय लागतं, मॅग्निट्यूड ऍज वेल एज काय लागतं, त्याची डायरेक्शन लागतं. फॉर एक्झाम्पल आहे, हा फोर्स आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्ट वरती सपोज त्याचं डिस्प्लेसमेंट इकडे होत आहे आणि त्याच्यावरती ऍक्ट होणारा हा फोर्स आहे काहीतरी. ठीक आहे. ही काय फोर्सची डायरेक्शन आहे. सपोज आपण असं सांगितलं की बाबा एखाद्या ऑब्जेक्ट वरती लागणारा फोर्स 1 न्यूटन इतका आहे आणि तो काय करतोय, इन्क्लाइंड आहे. मग त्यावेळेस आपण काय लिहिणार, त्याचं वर्क डन काढायला लागलो, मग तिथे फोर्स एक्झर्ट होणारा तो कुठल्या डायरेक्शननी आहे, ज्या डायरेक्शननी असेल त्यावेळेस त्याची जी काही मुवमेंट आहे ती त्या डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही,
एखादा ऑब्जेक्ट आहे, जसे की सपोज हा बॉल आहे, या बॉलला काय केलो आपण, फोर्स एक्झर्ट केलो. जर सपोज हा फोर्स कसा असेल, फॉरवर्ड डायरेक्शनने, त्यावेळेस याची मुवमेंट कुठे होईल, इकडे. म्हणजे फोर्सची आपण डायरेक्शन सांगितलं आहे की नाही. फोर्स कुठल्या डायरेक्शनने लागायला आहे, फॉरवर्ड डायरेक्शनने. त्यामुळे हा ऑब्जेक्ट काय व्हायला, पुढे सरकतोय. मग काही कालावधीनंतर हा जो बॉल आहे तो स्टॉप होतो. का होतो, कारण इथे काय असतो, फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो. आणि तो फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा असतो, ऑपोजिट असतो. म्हणजे इथे असलेला जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो कसा आहे, ऑपोजिट आहे. दॅट्स मीन्स व्हॉट, हा जो काही फोर्स आहे इथे त्याची काय करतो आपण, डायरेक्शन स्पेसिफाय करतो, की नेमका तो फोर्स कुठल्या डायरेक्शनने लागतोय. मग त्यावेळेस आपण सांगतो की तो ऑब्जेक्ट जो आहे तो कशा प्रकारे मोशन परफॉर्म करणार आहे, त्याचं वर्क डन कसं होणार आहे. म्हणजे ऑल दीज आर द फॉर द स्पेसिफिकेशन किंवा डिस्क्रिप्शन ऑफ दिस फोर्स इज द्या. म्हणजे फोर्स कुठल्या डायरेक्शनने आहे, म्हणजे इथे काय लागते आपल्याला, मॅग्निट्यूड तर लागायलीच, पण आपल्याला काय लागतंय, सोबत डायरेक्शन सुद्धा लागत आहे. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही क्वांटिटीज आहेत ज्यांना डिस्क्राईब करण्यासाठी काय लागतं, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन लागतं, अशांना आपण काय म्हणत असतो, वेक्टर क्वांटिटी असे म्हणत असतो. ऑब्व्हियसली हिअर इज द डायरेक्शन इज द्या. मग हा जो काही वेक्टर काय म्हणूया आपण, वेक्टर क्वांटिटीज आहेत, दीज आर नॉट ओबेज द नॉर्मल अल्जेब्रिक रूल. ऑब्व्हियसली हे काय करतील का, अल्जेब्रिक रूल्स ओबे करतील का, ऑब्व्हियसली नाही करणार आहेत. म्हणजेच आपण याला लिहू शकतो का, डज नॉट ओबे ऑर्डिनरी अल्जेब्रिक रूल. अल्जेब्रिक रूल डिस्क्राईब ओबे करेन का, ऑब्व्हियसली नाही करण्यासाठी. याच्यासाठी वेगळे रूल्स असतील, वेक्टर ऍडिशन, वेक्टर मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन साठी वेगळे रूल्स असतील. नॉर्मल अल्जेब्रिक रूल्सनी हे आपल्याला काय म्हणतात, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येईल का, ऑब्व्हियसली नाही करता येणार आहेत. कारण जसे की आपण पाहिलं, डिस्टन्स आहे, डिस्टन्स जर आपण ऍड करायला, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण काय घेतलेलं होतं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, जसं की मी तुम्हाला सांगितलं नॉर्मल अल्जेब्रिक रूलने. आता जर सपोज आपण काय करूया, स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटीज घेऊया. ठीक आहे, 1 बाय 1 घेऊया. याच्यामध्ये स्केलर आणि नुसती कुठले, व्हेक्टर. ठीक आहे, तर ह्या स्केलर क्वांटिटीज मध्ये पहा, इट रिक्वायर्ड द मॅग्निट्यूड. ठीक आहे, आणि इथे काय लागतं, मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन असतं. डायरेक्शन लागतं. ठीक आहे, याचे एक्झाम्पल घेऊया आपण. मास घ्या, त्याच्यानंतर लेंथ घ्या, किंवा याला आपण डिस्टन्स घेऊ, त्याच्यानंतर टाइम अँड सो ऑन. ठीक आहे, याचे आपण घेऊया फोर्स, त्यानंतर ऍक्सेलरेशन, त्याच्यानंतर मोमेंटम. ठीक आहे, हे त्याचे एक्झाम्पल घेऊया. त्याच्यानंतर पहा, आपल्याला काय म्हणता इथं, अल्जेब्रिक रूल्स काय करतं, हा ओबे करतं है ना. याच्यासाठी जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं, कोणतं एक्झाम्पल घेता येईल आपल्याला, ऑब्व्हियसली डिस्टन्स घेता येतं. सपोज डिस्टन्स घेतला आपण, काय घेतला, हा पॉइंट जो मी आता सांगितलेला, हा ए पासनं बी पर्यंत जातोय, हा काहीतरी 1 किलोमीटर आहे. ठीक आहे, मग परत तो बी पासनं ते कुठे चाललाय, ए पर्यंत चाललाय, हा पण 1 किलोमीटर आहे. मग त्यावेळेस टोटल जे डिस्टन्स येतं, टोटल डिस्टन्स जर आपण काढलं तर हे किती येतं, 1 + 1 = 2 किलोमीटर येतं. ठीक आहे, पण हा काय करत नाही, अल्जेब्रिक रूल ओबे करतो का, नाही करत. हा काय करत नाही, नॉट ओबे अल्जेब्रिक रूल ओबे करतो का, नाही करत. कसं, जसं की आता हेच एक्झाम्पल घेऊ आपण. हा काय, इथे डिस्प्लेसमेंट येतं, हा डिस्टन्स आहे, हा काय आहे, डिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि हा डिस्प्लेसमेंट आहे. मग ए पासनं कुठे चालला तो, बी पर्यंत 1 किलोमीटर. परत हा बी पासनं ए कडे येतोय, तो 1 किलोमीटर. याचं जर तुम्ही डिस्प्लेसमेंट काढलं तर काय येतं सांगा बरं. ऑब्व्हियसली हा 1 एका डायरेक्शननी आहे, म्हणजे काय होईल तुमचा, हा ए बी आहे तो फॉरवर्ड डायरेक्शननी आहे. ठीक आहे,
प्लस तुमचा दुसरा ए बी आहे तो कसा आहे, बॅकवर्ड डायरेक्शनने आहे. म्हणजे काय होईल, हा ए बी मायनस होईल, म्हणजे हा 1 किलोमीटर आणि हा 1 किलोमीटर इज इक्वल टू काय होतं, 0. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आलं तुमचं, 0 किलोमीटर आलं. ठीक आहे. म्हणजेच काय, तर हा अल्जेब्रिक रूल ओबे करायला लागलाय. हा अल्जेब्रिक रूल ओबे करतो का, ऑब्विसली नाही करत. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या काय आहेत, आपल्या व्हेक्टर क्वांटिटीज आहेत. त्याच्यामध्ये या वेक्टर क्वांटिटीज मध्ये पहा कशा प्रकारे आपण रूल्स यूज करत असतो ऑब्विसली. तर दिस इज द अबाउट दी स्केलर्स अँड द वेक्टर्स, जस्ट इंट्रोडक्शन अबाउट दी स्केलर्स अँड द वेक्टर्स. अशा आपल्याला अनेक वेक्टर आणि स्केलर क्वांटिटीज पाहायच्यात. त्याच्याशी रिलेटेड वेक्टर प्रोडक्ट करायचा कसा, त्याचे ऍडिशन कशा प्रकारे असतं, स्केलर क्वांटिटीचे ऍडिशन कशा असतात, त्याच्याशी रिलेटेड रूल्स, त्याच्याशी रिलेटेड प्रॉपर्टीज, आणि जेवढ्या काही वेक्टर क्वांटिटीज आहेत त्यांचे ऍडिशन वगैरे कशा प्रकारे, जे त्याचे न्यूमेरिकल्स, ह्या सर्व बाबी आपण शिकणार आहे. पण आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. आजचं लेक्चर कसं वाटलंय, जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन वरती प्रेस करा, जेणेकरून या पुढचे जे लेक्चर्स अपडेट होतील सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. अभ्यास करत राहा. थँक्यू.